राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। माझ्या पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे। माझ्या पक्षाचा तळागाळात प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आणि माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा हेच आमचा पक्ष चालवतात। दुसऱ्याला कुणाला आमचा पक्ष चालवण्याची गरज नाही। मंगलप्रसाद लोढांचं हे मत वैयक्तिक असू शकते, कारण आमची शिवसेना पक्ष आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्याच सांगण्याने चालतो। आमचा पक्ष कुणाच्या म्हणण्याने चालत नाही। आमच्या पक्षाचे तत्व वेगळे आहेत, आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे। आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। तर महायुतीतल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनी अशी उत्तरं दिली आहेत। आता पुन्हा एकदा आपण वर्षपूर्तीकडे वळूयात। महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला विरोधकांनी जोरदार टीका केली। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी 15 मुद्द्यांची सोशल मीडिया पोस्ट करत हे सरकार 15 पातळ्यांवरती अपयशी ठरलंय असा मोठा आरोप केलाय। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी वर्षभरामध्ये काय काय साध्य केलं याची श्वेतपत्रिकाच काढा असं आव्हान दिलंय। खरं तर विरोधकांची टीका आल्यानंतर सरकारकडूनही समाचार घेतला जाईल असं वाटलं होतं, मात्र नेमकं उलटं झालं। तर विजय वडेट्टीवारांच्या आरोपावरती आम्ही जेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना विचारलं तर त्यांनी मिश्किल टोला सांडलाय। बघूया। मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे। या अधिवेशनामध्ये एक श्वेतपत्रिका त्यांनी काढावी आणि श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून उपलब्धी सांगावी, म्हणजे जनतेच्या पुढे वर्षभरातील सरकारच्या कामगिरीची माहिती जनतेपुढे उघड होईल। विजय वडेट्टीवारला जर खाजगीत विचारलं ते सांगतील की देवेंद्र फडणवीसचं सरकार सर्वात चांगलं सरकार आहे। राजकीय बोलावं लागतं, नाहीतर दिल्लीतून त्यांना मार पडेल म्हणून ते असे बोलतात। आज एकीकडे महायुतीकडनं विकास कामाचा पाढा वाचन सुरू झालं। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलं गेलं होतं आणि असं असलं तरी विरोधकांनी मात्र आजच्या संधीचं सोनं करत सरकारवरती टीका केली। पण एक प्रतिक्रिया चांगली चर्चेत राहिली, ती होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची। त्यावर महायुतीमध्ये काय पडसाद उमटतील ते माहिती नाही, पण विरोधक मात्र महायुतीवरती नक्की टीका करू शकतात। बघूया। वर्षभर आम्ही कसे भांडलो, कसे एकमेकाचे पाय ओढले, कसे खेकड्यासारखे वागलो, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं कोणतं काम तुम्ही केलं एवढंच दाखवा। फक्त लाचार महाराष्ट्र धर्म गुंडाळून ठेवला, तो खुंटीला लावला आणि रोज दिल्ली शिवरामपुढे गुडघे टेकत आलो। दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा म्हणणारं महाराष्ट्र कुठं, आणि दिल्ली पुढे हे गुडघे टेकितो महाराष्ट्र माझा असं म्हणणारे सरकारचा। इतक्या मोठ्या प्रमाणात ॲलिगेशन झाल्यावर सुद्धा त्यांनी संयम ठेवला नाही। ते रुसून कुठं बारामतीला गेले नाहीत असं दिसलं का तुम्हाला? त्याच्यामुळे दादा हे दादा आहेत आणि माझा कोणावर काही हे नाही आहे। मी फक्त एवढंच सांगतो की वर्षपूर्तीमध्ये महायुतीमध्ये आम्ही घट्टपणे काम केलं। पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा देताना मी हेच म्हणतो की अजित पर्व महाराष्ट्रात येऊ दे, सगळे आनंदी असतात, शेतकरी, लाडक्या बहिणी, आणि देवेंद्र पर्वाला शुभेच्छा आहेतच। आता माझ्या संकल्पना, मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यात काही दुमत असण्याचं कारण नाही। आता वर्षपूर्तीचे सेलिब्रेशन चालू असतानाच दिवसभरातली आणखीन एक महत्त्वाची बातमी सुद्धा आपण बघूयात। महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये किती ठिकाणी तणाव आहे, किती ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडलेत, किती ठिकाणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सातत्याने रस्सीखेच सुरू आहे, हे आपण गेल्या 3 आठवड्यांपासून पाहतोय। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांसमोर उभे राहिले। बरं, फ्रेंडली फाईट म्हणत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी अनेक ठिकाणी वातावरण टाईट केलेलं होतं। सांगोला, कणकवली, मालवण, पैठण